हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल समन्वी क्लासेस। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण नफा व तोटा। तर नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय। नफा म्हणजे प्रॉफिट, नफाला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रॉफिट, आणि तोटाला इंग्लिशमध्ये म्हणतात लॉस। तर यावरील काही एक्झाम्पल आपण आज नफा तोट्याचे बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि सबस्क्राईब पण करा। तर नफा व तोटा याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रॉफिट अँड लॉस। तर आपण याची काही थोडक्यात बेसिक माहिती बघू। नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एखाद्या वस्तूपासून मिळालेला फायदा म्हणजे नफा, आणि एखाद्या वस्तूपासून एखादी वस्तू विकून आपल्याला मिळालेलं नुकसान म्हणजे तोटा। तर समजलं का तुम्हाला। एखाद्या वस्तूपासून जो आपल्याला फायदा मिळतो त्याला आपण नफा म्हणतो, आणि एखादी वस्तू विकल्यानंतर आपल्याला जे नुकसान होते त्याला आपण काय म्हणतो, तोटा म्हणतो, म्हणजेच लॉस। तर कोणतीही टक्केवारी ही 100% असते। कोणतीही टक्केवारी ही किती टक्के असते, 100% असते। तर आपण आता इथे 120% जर घेतलं तर आपल्याला यामध्ये 20 काय आलेला आहे, नफा आलेला आहे। 20 काय 100 पेक्षा 120 काय 20 नी जास्त आहे, म्हणून काय आपल्याला 20 काय आहे, नफा आहे। तर आपण याला काय म्हणू, नफा। तर 80%, 100 व्हायला 80% म्हणजे 100 व्हायला किती कमी आहे, 100 पेक्षा कितीने कमी आहे, 20 ने कमी आहे, म्हणून हा काय झाला, आपला तोटा झाला। 135%, यामध्ये आपल्याला 100 पेक्षा कितीने जास्त आहे, 35 ने काय आहे, जास्त आहे, म्हणून हा काय झाला, आपला नफा झाला। 85%, 100 व्हायला कितीने कमी आहे, ही काय आहे, आपली कमी आहे। 100 पेक्षा ही कितीने कमी आहे, 15 ने कमी आहे, म्हणून हा झाला आपला तोटा। तर याला म्हणतात नफा आणि तोटा। कोणतीही टक्केवारी आपली 100% असते। जर आपल्याला 100 पेक्षा 20 ने जर जास्त मिळत असेल तर आपण याला काय म्हणू, नफा म्हणू, आणि 100 पेक्षा 20 ने आपल्याला काय मिळत असेल, कमी मिळत असेल, म्हणजे 100 व्हायला किती कमी आहे, 20 कमी आहे, म्हणून आपण याला म्हणू तोटा। इथे पण तसंच, 135 म्हणजे 35 ने काय आहे, जास्त आहे, 100 पेक्षा 35 ने काय आहे, जास्त आहे, तर आपण याला म्हणू नफा। आणि 85 म्हणजे 15 आणि काय कमी आहे, म्हणून याला म्हणू आपण तोटा। तर आपण यावरील काही एक्झाम्पल बघू आता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं पहिलं एक्झाम्पल, एक वस्तू 2560 रुपयाला खरेदी करून 2790 रुपयाला विकली, तर त्या व्यवहारातील नफा किती होईल। एक वस्तू 2560 रुपयाला खरेदी करून 2790 रुपयाला विकली, तर त्या व्यवहारातील नफा किती होईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आपण तोंडी पण सांगू शकतो, पण तर काय करायचं आहे, आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला काय करायची, इथे मायनस करायची आहे। 2790 मायनस 2560, 2790 मायनस 2560 म्हणजे मोठ्या संख्येतून आपल्याला काय करायचे, लहान संख्या मायनस करायची आहे, म्हणजे आपला काय निघेल, मग नफा निघेल। 0 0 0 9 मायनस 6 3 7 मायनस 5 2 0। तर इथे आपल्या 230 रुपये काय आलेला आहे, 230 रुपये आपल्या इथे नफा आलेला आहे। तर आपण याला काय म्हणू शकतो, नफा म्हणू शकतो। आता आपण दुसरे एक्झाम्पल बघू। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरे एक्झाम्पल बघू। एक वस्तू 1500 रुपयाला खरेदी करून 1350 रुपयाला विकली, तर त्या व्यवहारातील तोटा किती। तर याचं उत्तर आपण मित्रांनो तोंडी पण सांगू शकतो। तर बघा, एक वस्तू आपण कितीला खरेदी केली, 1500 रुपयाला खरेदी करून ती आपण 1350 रुपयाला विकली, तर आपला तोटा किती निघेल। तर आपण करू, मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण इथे मायनस करू। 1500 मायनस 1350, मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची, आपल्याला इथे मायनस करायची आहे।
0 0 0 आणि इथे हातच्याची वजाबाकी करू आपण. 0 मधून 5 जात नाही, आपण इथे 10 मधून 5 गेले 5 राहिले, इथचा हातचा इथे घेतला आपण म्हणजे 4 झाले, 5तून 4 गेले 1 राहिला आणि 1 0 0. इथे आपल्याला 150 रुपये काय आलेले आहे, आपल्याला इथे तोटा आलेला आहे. 150 रुपये तोटा आलेला आहे. तर याप्रमाणे आपण नफा व तोटा या दोन्हीवरील आपण एक एक एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला समजलं असेल. तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.